पारी येताना लेडीजला इस्ट्रोजन हॉर्मोन असतं, ते आपण म्हणते बोनसाठी प्रोटेक्टिव्ह आहे, पण मेनोपॉज नंतर ते हॉर्मोन कमी होऊन जातं आणि ते प्रोटेक्शन कमी होऊन जातं, तर त्याला जास्त रिस्क असते हे ऑस्टिओपोरोसिससाठी. लेडीजमध्ये खासकर महिलांमध्ये जे आपण सांगते पीक बोन मास इन सर्वात मॅक्सिमम बोन मास असते ते असते टिल एज ऑफ 30 वर्षापर्यंत. जितका बोन मास झालं 30 वर्षापर्यंत ते त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. 30 ते 50 पर्यंत ते सेम राहणार आणि 50 नंतर तो बोन मास कमी होणार, कारण त्यावेळी पारी बंद होऊन जाते. न्यूट्रिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट and nutrition is important till the age of 30 in all women. नमस्कार, माझे नाव डॉक्टर गिरीश देवनानी आहे. मी बॉम्बेमध्ये हिंदुजा हॉस्पिटल खार आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि मी ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. आज मी तुम्हाला माहिती देणार ऑस्टिओपोरोसिसबद्दल, जे खूप मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम होऊन झाला आहे, कारण आमचे सिनियर सिटिझन्सची संख्या वाढून चाललेली आहे. तर हे महत्त्वाची गोष्टी तुम्हाला द्यायची. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हे हाडांच्या ठच्चीकरण म्हणावं, म्हणजे हाड वीक होऊन जातं आणि याचे कारण बहुतेक आहे, पण सर्वात कॉमन कारण आहे वय. एजमुळे लेडीज असले किंवा जेंट्स दोघांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची मात्रा पाहून जाते. पण सर्वात कॉमन या देशामध्ये आणि 50 to 60% मात्रामध्ये महिलांना हे प्रॉब्लेम जास्त होतो. खास तर ज्यावेळी यांची पारी बंद होऊन जाते, महिन्याची पारी बंद होऊन जाते, म्हणजे मेनोपॉजच्या नंतर स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची रिस्क खूप जास्त वाढून जाते. पुरुषांमध्ये हे रिस्क 60 to 70 इयर्सच्या नंतर वाढून जाते. स्त्रियांमध्ये अराउंड 45 to 50 ज्यावेळी त्यांच्या मेनोपॉज होतं त्यावेळी होतं. आता एक वेळ ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज कसं करायचं, पण ऑस्टिओपोरोसिस प्रॉब्लेम आहे की सायलेंट पॅन्डेमिक त्याला म्हणते आपण. म्हणजे बहुतेक पेशंटला माहीत पण नाही पडणार की त्याला ऑस्टिओपोरोसिस आहे, जिथपर्यंत ते फर्स्ट टाईम हॉस्पिटलमध्ये आले फ्रॅक्चरबद्दल, त्यावेळी ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज होऊन जाते. 10 ते 15% पेशंटला पहिला कमरमध्ये दुखायचं किंवा बॉडी पेन व्हायचं शक्यता आहे, पण 90% to 80% मध्ये काही पण सिम्पटम्स होत नाही. वयाच्या बरोबर दुसरे रोग पण आहे, जसं डायबिटीज, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि अस्थमा वगैरे. त्यावेळी जे लोक स्टिरॉइड्स वगैरे औषधं घेतं त्यावेळी त्याच्या कारणे पण ऑस्टिओपोरोसिस लवकर होऊ शकते आणि हे भागमध्ये खास काळजी घ्यायची गरज असते. तर ऑस्टिओपोरोसिस एक वेळ झाला तर 3 भागामध्ये कॉमन फ्रॅक्चर्स होऊ शकते. एक तर आहे स्पाईन किंवा ज्यांना मणका म्हणतं, दुसरा फ्रॅक्चर्स आहे हिप फ्रॅक्चर्स आणि तिसरे फ्रॅक्चर आहे रिस्ट फ्रॅक्चर्स. ते हे 3 फ्रॅक्चर्स असले काही पण पेशंटमध्ये ज्यांची वय 50च्या वरती आहे, तर त्याला आपण ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स म्हणतं आणि ते पर्टिक्युलर फ्रॅक्चर्सची ट्रीटमेंट तर सर्जरी वगैरे करायची गरज पडते, पण त्याच्याबरोबर मेडिकल ट्रीटमेंट पण आवश्यक आहे, कारण ऑस्टिओपोरोसिस त्यावेळी प्रोग्रेस होणार हे शक्यता डेफिनेटली असते. दुसरी कारण आहे की कोणा पण नातेवाईकाला फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जसं आपण म्हणतं, की सपोज एक लेडी आहे ज्यांचं वय 60 आहे, पण त्याची आईला या किंवा बहीणला ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर झाला आहे, तर त्यांची रिस्क 3 to 4 टाइम्स जास्त असते आणि हे सगळं ध्यानमध्ये ठेवायची गरज असते. दुसरी गोष्ट की बहुतेक वेळ एक फ्रॅक्चर झाला त्याच्यानंतर दुसरा फ्रॅक्चरशी होण्याची पण शक्यता असते आणि त्याच्यासाठी कंटिन्यू ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट फ्रॅक्चरची ट्रीटमेंटच्या नंतर पण कंटिन्यू करावी, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि युजली आपण सजेस्ट करतो आहे की टेस्ट वगैरे करायचं असतं, पण कोणाला हे ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर झालं तर त्याला टेस्टची गरज पण नाही, त्याला डिरेक्टली ऑस्टिओपोरोटिक ट्रीटमेंट चालू करायची गरज आहे. तर हे ऑस्टिओपोरोसिसचं कारण काय? वय तर एक सांगितलं आणि दुसरं सांगितलं की पारी बंद झाली. पारी
येताना लेडीजला इस्ट्रोजन हॉर्मोन असतं ते आपण म्हणते बोनसाठी प्रोटेक्टिव्ह आहे, पण मेनोपॉज नंतर ते हॉर्मोन कमी होऊन जातं आणि ते प्रोटेक्शन कमी होऊन जातं, तर त्याला जास्त रिस्क असते की ऑस्टिओपोरोसिससाठी. दुसरं कारण आहे की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी. हे आमच्या देशमध्ये खूप कॉमन आहे आणि ते दोघे पदार्थ, कॅल्शियम झाला आणि व्हिटॅमिन डी, दोघे पदार्थची जरूरत आहे लेडीजमध्ये, खासकर मेनोपॉज नंतर, आणि जेंट्समध्ये पण ॲटलिस्ट आफ्टर 60 किंवा 70 इयर्सच्या नंतर. व्हिटॅमिन डी युजली आम्हाला सूर्यप्रकाशकडून मिळतं, पण आपण युजली सनलाईटमध्ये जात नाही, तर सप्लिमेंटेशनची गरज आहे. आणि कॅल्शियम जेवणमध्ये नाही असताना सप्लिमेंटेशनची गरज असते, जे पेशंट्स सिनियर सिटीजन किंवा त्याच्या वय 65-70च्या जास्त असते. दुसरा प्रॉब्लेम जो होऊ शकते ऑस्टिओपोरोसिसमध्ये आहे की लेडीज किंवा जेंट्समध्ये पण ते स्पाईन पूर्ण बेंड होऊन जातं, जसं पुढे वाकून चालतं. त्याचं कारण आहे की पाठीच्या मणक्याच्या बोन्स खूप सॉफ्ट होऊन चाललं आहे, त्याच्यामुळे ते वजन बरोबर घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ते पुढे बेंड होऊन झालं, तर हे पण एक प्रॉब्लेमचं कारण बनू शकतं. सर, पुढील असा प्रश्न आहे की या आजाराकडे जर दुर्लक्ष केलं तर काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात का? हो, हे महत्त्व प्रश्न आहे. सपोज ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज झाला आहे आणि ट्रीटमेंट व्यवस्थित नाही चाललेली आहे, तर महत्त्वाच्या गोष्ट आहे की रिस्क ऑफ फ्रॅक्चर खूप हाय होतं. हाय म्हणजे थोडं पण पेशंटला मार लागली तर तिला फ्रॅक्चर होऊ शकते. जसं पूर्वी सांगितलं होतं, फ्रॅक्चर सर्वात कॉमन हिप, स्पाईन आणि रिस्टमध्ये होतं आणि ते फ्रॅक्चरचे आपण ट्रीटमेंट केलं पण बिकॉज हार्ड खूप वीक आहे, तर त्याच्या ट्रीटमेंटच्या सक्सेस रेट पण त्याप्रमाणे कमी होऊन चालतं. एक तो. दुसरी गोष्ट आहे की वयबरोबर ऑस्टिओआर्थरायटिस, जे जॉईंट्सचे प्रॉब्लेम आहेत ते पण वाढून जातं. पण आता बोन्स ऑलरेडी वीक आहे, त्याच्यावर आणखीन जॉईंट्सला आर्थरायटिस झालं तर पेन आणि डिसेबिलिटी असं म्हणतं जास्त होऊन जाते आणि पेशंटला डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये पण त्रास होऊ शकते. सेकंडली, सपोज हे आपण एक गुडघ्यांचं सपोज आर्थरायटिस झाली आणि आपण युजली बघतो आहे की नी रिप्लेसमेंट खूप कॉमन ऑपरेशन आहे आता, पण ते नी रिप्लेसमेंट ऑस्टिओपोरोसिसच्या सिच्युएशनमध्ये केलं तर तिचा सक्सेस रेट एवढं जास्त होऊ शकत नाही, कारण ते हार्ड पेक्षा वीक आहेत, तर ते नी रिप्लेसमेंट पण चांगला रिस्पॉन्स देणार नाही. तर ऑस्टिओपोरोसिसचा इफेक्ट खूप सगळे डे टू डे ॲक्टिव्हिटीजवर होऊ शकते आणि ते इग्नोर केलं तर प्रॉब्लेम्स वाढू शकते आणि क्वालिटी ऑफ लाईफ विल सफर. बरं सर, पुढचा प्रश्न असा आहे की पावसाळ्यात अशा रुग्णांनी काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे का? हो, आता पावसामध्ये 2-3 गोष्ट असं असतं की पेशंट युजली स्वतःच्या वॉकसाठी किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी जाऊ शकत नाही, जास्त वेळी घरीच असतं, तर त्यांचे एक्सपोजर टू सनलाईट, सूर्यप्रकाशच्या एक्सपोजर खूप कमी होऊन जातं. एक तो. दुसरं, आमचे रस्ते एवढे खराब आहे की तिकडे पडायची शक्यता असते, थोडं पण पडलं तर फ्रॅक्चर नक्की होणार, अगर हार्ड वीक आहे तर. ते एक महत्त्वाची गोष्ट. दुसरे, रस्ते पण गाडीमध्ये पण बसताना एवढं बरोबर रस्ते नाही, तर जो लोकांना सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस आहे त्याला बॅकमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतं आणि बहुतेक वेळी आपण बघितलं आहे की सडन सिव्हिअर बॅक पेनपेक्षा पेशंट आम्हाला तुमच्याकडे येतं आणि आपण एक्सरे घेत आहे तर माणकाच्या फ्रॅक्चर असतं, कारण ते बोन ऑलरेडी वीक असताना सिव्हिअर जर्क आणि हे प्रॉब्लेममध्ये त्रास वाढू शकतं. तर पावसामुळे हे सगळं 3-4 गोष्ट खास ध्यान ठेवायचे आहे ऑस्टिओपोरोसिस पेशंटसाठी. बरं सर, पुढचा प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीने स्वतःची काळजी कशी घ्यावी या आजारापासून दूर राहण्यासाठी? ओके, एक गोष्ट आहे की जसं 2 इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहेत प्रिव्हेन्शनचे. एक ते आहार, दुसरे आहे व्यायाम. आहार म्हणजे डाएट चांगली व्हायला पाहिजे. डाएटमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे दोघे पदार्थ खूप महत्त्वाचे आहे. कॅल्शियम मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्समध्ये नाचणी, बनानाज आणि बदाम असं फ्रूट्समध्ये येतो. एग्समध्ये पण कॅल्शियम मिळतो. व्हिटॅमिन डी ऑफकोर्स सर्वात मेन तर सूर्यप्रकाशमध्ये एक्सपोजर आहे, ते नाही असलं तर सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडते.
दुसरं प्रिव्हेन्शन आहे की व्यायाम. तर डेली एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. वेट बेरिंग एक्सरसाइज आपण ज्याला म्हणतं. तर वय वाढलं तरी पण रेग्युलर वॉक करायची गरज इज व्हेरी खूप महत्त्वाची आहे. कमीत कमी 40 to 45 मिनिट्स पर डे वॉकिंग केलं तर बोन हेल्थ जसं आपण म्हणतं ते व्यवस्थित राहते आणि ऑस्टिओपोरोसिसचे चान्सेस कमी असते. टोटली एलिमिनेट करायची शक्यता खूप कमी आहे ऑस्टिओपोरोसिसची, कारण थोडं प्रपोर्शन जिनेटिक पण आहे. म्हणजे तुमच्या सपोज लेडीजच्या आईला आहे किंवा बहिणीला आहे तर तिला रिस्क आहे, पण हे सगळं गोष्ट केलं तर चान्सेस खूप कमी होऊन जातं. आणि दुसरं आहे की सपोज झालं ऑस्टिओपोरोसिस किंवा सस्पिशन असले किंवा डॉक्टरने डायग्नोज केलं तर त्याची डायग्नोसिसची टेस्ट करायची गरज आहे. त्यांना आपण बोन डेन्सिटी किंवा डेक्सा स्कॅन म्हणतो. ते बोन डेन्सिटी डेक्सा स्कॅन केलं तर ऑस्टिओपोरोसिस आहे की नाही ते आम्हाला कळणार. त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट आपण चालू करू शकतो. ट्रीटमेंटमध्ये व्हिटॅमिन डी कॅल्शियम तर असणार, पण त्याच्याबरोबर स्पेसिफिक ऑस्टिओपोरोसिसचे औषधं पण असते, इंजेक्शन असते किंवा टॅबलेट्स असते आणि ते देताना पेशंटचे ऑस्टिओपोरोसिस कमी होऊ शकते. फुली रिव्हर्स होण्याची शक्यता कमी आहे, पण कंट्रोल तर डेफिनेटली होऊ शकते आणि चान्सेस ऑफ प्रॉब्लेम जसं फ्रॅक्चर वगैरे ते खूप कमी होऊ शकते. एलिमिनेट झिरो नाही होणार, पण कमी होऊ शकते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट प्रिव्हेन्शनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपले सिनियर सिटीजन्स आहे, जे म्हातारे माणसं आहे, जे एकटं राहते, तिच्या घरी सिच्युएशन अशी व्हायला पाहिजे की तिला घरी पडायचं जे रिस्क आहे ते कमीच व्हायला पाहिजे. म्हणजे बाथरूममध्ये स्मूथ टाईल्स नको, तिच्या मॅट व्हायला पाहिजे, मल्टिपल हँडल्स व्हायला पाहिजे ते ग्रिप करायला. त्याच्यापेक्षा तिला काय न्यूरोमस्क्युलर या मेडिकल इश्यू असले ते व्यवस्थित ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, कारण ते सगळं कॉन्ट्रीब्यूट करत आहे की त्याच्या सेफ्टी कशी आहे, त्याच्या ते पडणार नाही तर तिला प्रॉब्लेम होणार नाही. तर ते बेटर, जसं आपण सांगतो प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये सर्वात मेन हे गोष्ट आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आता सायंटिफिक फॅक्ट आहे की लेडीजमध्ये, खासकर महिलांमध्ये, जे आपण सांगते पीक बोन मास इन सर्वात मॅक्सिमम बोन मास असते ते असते टिल द एज ऑफ 30 वर्षापर्यंत. जितकं बोन मास झालं 30 वर्षापर्यंत ते त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. 30 ते 50 पर्यंत ते सेम राहणार आणि 50 नंतर तो बोन मास कमी होणार, कारण त्यावेळी पाणी बंद होऊन जाते. तर 30 पर्यंत व्यवस्थित जेवायचं, एक्सरसाइज करायचं, हे सगळं इतका तुमका डाएट वगैरे नाही करायचं. न्यूट्रिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट टिल द एज ऑफ 30 इन ऑल विमेन. मराठीमध्ये सांगायचं तर 30 वर्षापर्यंत जे सगळं तुम्ही इन्व्हेस्ट केलं तुमच्या बँकमध्ये त्याच्या रिटर्न तुम्हाला 50 नंतर मिळणार. FD चांगली केली तर ठीक आहे, FD चांगली नाही तर 50 नंतर प्रॉब्लेम जास्त वाढणार. आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं, आशा आहे की तुम्हाला युजफुल होणार. काही पण तुमच्याकडे क्वेश्चन्स असणार, प्रश्न असणार, डाऊट्स असणार तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज पोस्ट करा. वी विल ट्राय आवर बेस्ट टू आन्सर इट.